जय गजानन, नमस्कार. सोनापूर्णाच्या मिशन 50 मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजची जी 16वी सवय किंवा हॅबिट नंबर 16 आपण करणार आहोत ती आहे की रायटिंग डाऊन ग्रॅटिट्यूड, ॲटलिस्ट वन ग्रॅटिट्यूड ईच डे. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण कशाबद्दल कृतज्ञ आहोत ते आपण लिहायचं आहे. म्हणजे आय एम थँकफुल फॉर असं तुम्ही लिहू शकता किंवा आय एम ग्रेटफुल फॉर. तर ह्याच्या मागे भरपूर सायन्स आहे आणि काही सायन्स बेस्ड फॅक्ट्स आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि ह्याच्याने नुसतं फील गुड म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं एवढंच नाही होत, तर बरेचसे चांगले बदल होत जातात. पण आपण अगदी बघूया की पहिली जी फॅक्ट आहे, जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड लिहिलं तर काय होतं की ग्रॅटिट्यूड रिवायर्स युअर ब्रेन. म्हणजे आपल्याला असं प्रोग्रामिंग होतं आपल्या मेंदूचं की तुम्ही जसं व्यायाम केल्यानंतर एक आनंदी वाटायला लागतं, कारण तुमच्या शरीरामधले हॅपी हॉर्मोन्स जे आहेत सेरोटोनिन आणि डोपामिन ते रिलीज होतात. एक्झॅक्टली तेच हॉर्मोन्स जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिता तेव्हा ते रिलीज होतात. आणि जेव्हा ओव्हर द टाईम आपण सारखं म्हणजे रोज सतत ही सवय जर चालू ठेवली हे करत राहिलो तर लिटरली ह्यामुळे आपले न्यूरल पॅथवे असे स्ट्रॉंग होतात की आपण पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता वाढवायला हे न्यूरल पॅथवेज आपल्याला मदत करतात. फॅक्ट नंबर 2, आपल्या शरीरातील इन्फ्लमेशन कमी करायला मदत करतात. सो जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड लिहित असाल तर आपल्या शरीरातील इन्फ्लमेशन वाढवणारे जे मार्कर्स आहेत, ज्याला सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणतात, ते आपोआपच कमी होतात. म्हणजे त्यामुळे मग हार्ट डिसीज, आर्थरायटिस ह्याच्यावरती पण नियंत्रण येऊ शकतं. सो एक स्मॉल सिम्पल सवय जसं रोज ही ग्रॅटिट्यूड लिहिणं, त्यामुळे पण तुमच्या शरीरातील इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होऊ शकते. फॅक्ट नंबर 3 आहे की तुमची झोपेची क्वालिटी सुधारते. म्हणजे तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागते. हे कशामुळे होतं तर काय होतं, आपण जेव्हा दिवसाअखेर तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहायला घेतात तेव्हा मनातील जे खूप विचारांचं काहूर असतं ते कमी होतं, विचार कमी व्हायला लागतात, त्यामुळे तुम्हाला शांत वाटायला लागतं आणि शांत झोप लागायला देखील मदत होते. फॅक्ट नंबर 4 आहे की जर ग्रॅटिट्यूड तुम्ही लिहित असाल तर तुमची एक वेगळी प्रतिमा, एक छबी निर्माण होते. म्हणजे जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड लिहित असाल तर आपोआपच तुमचा स्वतःचा दृष्टिकोन खूप सकारात्मक किंवा खूप वॉर्म होतो. तुम्ही इतरांशी मिळून मिसळून घेता, त्यामुळे काय होतं की लोकांना तुमच्याशी संबंध ठेवायला किंवा तुमच्याशी बोलायला आवडायला लागतं. त्यामुळे ग्रॅटिट्यूडमुळे तुमच्या स्वभावामध्ये फरक पडत चालतो आणि तुम्हाला आनंदी वाटायला लागतं. फॅक्ट नंबर 5 आहे की यामुळे एक पॉझिटिव्ह बँक तयार होते. आता जेव्हा ग्रॅटिट्यूड अशी गोष्ट आहे की तुम्ही जर रोज ती लिहिली तर ती एकदा आपल्या बँकेत डिपॉझिट होते, आपल्या ग्रॅटिट्यूड बँकमध्ये. आणि ज्या दिवशी तुम्हाला बरं वाटत नाही किंवा काही तुमच्याबरोबर घडलं असतं आणि असं होतं की एक चुकीची गोष्ट दिवसभरात घडली की आपल्याला असं वाटतं सगळं जग आपलं कोलमडलंय किंवा आपल्याला सगळीकडे नेगेटिव्हिटी दिसायला लागते. पण जेव्हा तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड लिहित असाल आणि समजा एखादी गोष्ट घडली आणि तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर अगोदरच्या चांगल्या गोष्टी वाचल्या ग्रॅटिट्यूडच्या, तर तुम्हाला आपोआपच आनंदी वाटतं किंवा तुमचा एक दृष्टिकोन बदलून जातो की अरे एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत बघायला, मग एखादी वाईट गोष्ट घडली तर काय हरकत आहे. सो आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्याला स्वतःला त्याचा फायदा होतो. तर ती काइंड ऑफ एक पॉझिटिव्ह बँक तयार होते आपली. तर ग्रॅटिट्यूड हे कसं लिहायचं, सो तुम्ही रोज सकाळी लिहू शकता किंवा रोज संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी लिहू शकता. पेन पेपर घेऊन, कारण मला माझ्या वहीत लिहायला आवडतं, पण काही लोकांना टाईप करायला आवडत असेल फोनवर तर तुम्ही तसं करू शकता. ग्रॅटिट्यूड खूप सिम्पल असू शकतं. रोजचा सकाळचं आपल्या घरात व्यवस्थित 24 तास पाणी आहे किंवा आपल्याला स्वच्छ कपडे घालायला मिळतात, इतकं सिम्पल असू शकतं. किंवा मग खूप मोठी गोष्टी की तुम्ही स्वतःचं घर घेतलं किंवा गाडी घेतली असं असू शकतं. सो ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता यासारखी ही सिम्पलशी सवय आहे की रोज 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 हे करून करून आपला माइंडसेट इतका पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बनतो, आपल्याला ॲबंडंट, रेझिलियंट आणि पीसफुल वाटायला लागतं. म्हणजे तुम्हाला आपोआपच परिस्थितीशी झुंज देण्याची एक वेगळी शक्ती मिळते आणि तुम्हाला कायम एक पॉझिटिव्ह फिलिंग राहतेच दिवसभर. तर तुम्हाला ही ग्रॅटिट्यूड ही सवय कशी वाटली याबद्दल मला सांगा. थँक्यू.